14 ऑक्टोबरला आहे सर्वपित्री अमावस्या। तसं तर या पितृ पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्या 3 पिढ्यांचे जे पित्र असतात त्यांच्यासाठी आपल्याला पिंडदान, तर्पण, श्राद्धविधी हे करायचे असतात। पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला आपले आई वडील किंवा आपल्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे हेच लक्षात राहतात। बऱ्याच वेळेला आपले आजोबा पणजोबा यांची नावं सुद्धा आपल्याला माहित नसतात, तर त्यांच्या तिथी आपल्याला माहित असणं याचा प्रश्नच उरत नाही। त्यामुळे त्यांची तिथी आपल्याला माहित नाही, बऱ्याच जणांचे नावही माहित नाही, म्हणून मग आपण आपले सासू सासरे किंवा सासू सासरे असतील तर त्यांचे सासू सासरे एवढ्यापर्यंतच आपण या श्राद्धविधी किंवा तर्पण ज्या गोष्टी असतात त्या या पितृपक्षामध्ये करत असतो। तर आता या 15 दिवसांमध्ये जी आपले म्हणजे जे माहिती आहेत आता त्यांची तिथी आहे त्या दिवशी आपण त्यांच्यासाठी श्राद्ध कर्म या गोष्टी केल्या। पण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आता 3 पिढ्याचे करायचे असतात, मग त्यांच्यात आपल्याला नावं पण माहित नाहीत, त्यांची तिथी पण माहित नाही, तर त्यांच्यासाठी आपल्याला काही गोष्टी सेवा किंवा बऱ्याच ठिकाणी गुरुजींना वगैरे बोलून मंत्रविधींसह 3 पिढ्यांच्या पित्रांसाठी जो विधी असतो श्राद्ध विधी तो केला जातो। बऱ्याच वेळेला हे आपल्याला शक्य होत नाही। समजा तुमच्या गावी केलं जात असेल तर आपण नोकरीनिमित्त कामानिमित्त जिथे शहरामध्ये राहतो तिथे आपण या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, किंवा आपलं म्हणजे मेनच घर आहे पण तुम्ही गुरुजींना वगैरे बोलवून या गोष्टी करू शकत नाहीत, तर या छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत, जेणेकरून आपली जी सेवा आहे आपलं जे स्मरण आहे ते आपल्या 3 पिढ्यांच्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि 3 पिढ्यांच्या पित्रांची शांती होऊन त्यांची जी कृपा आहे ती प्राप्त होईल। तर यासाठी बघा अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहेत ज्या प्रत्येक महिलांनी पुरुषांनी आपल्या घरामध्ये करायलाच हव्यात। या गोष्टी केल्या तर पुढे आपल्या मुलाबाळांना कधीही नोकरीमध्ये किंवा उद्योगधंद्या व्यवसायामध्ये अपयश येणार नाही। आलं तरी ते म्हणजे थोडक्यात की असं खूप काही खचून गेलो वगैरे या गोष्टी होणार नाही। त्यानंतर आपल्या मुलांचं लग्न वेळेवर होईल, त्यांना संतान प्राप्ती वेळेवर होईल, आपल्या घरामध्ये बरकत राहील, घरामध्ये आजारपण राहणार नाही, घरामध्ये शत्रूचा त्रास नको असलेल्या गोष्टी या सर्व गोष्टी राहणार नाहीत जर आपण या दिवशी हे छोटे छोटे उपाय आणि सेवा केल्या तर। आणि या 15 दिवसामध्ये जर तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला यापैकी कोणतीही एक गोष्ट किंवा या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला सकाळी उठलं की या 15 दिवसामध्ये शक्य झालं असेल शक्य नसेल माहित नाही, पण या शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल आपल्याला हे अर्घ्य आपल्याला आपल्या पित्रांच्या नावे आपल्या पित्रांसाठी ओम पितृदेवाय नमः म्हणत दक्षिण दिशेला हे अर्पण करायचं आहे। आता दक्षिण दिशेला मोकळी जागा नसेल काही नसेल भिंत असेल तर काय करायचं, खाली एक बकेट ठेवायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून ते आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। ते पाणी त्या बकेटामध्ये पडेल। हे पाणी नंतर घराबाहेर आपण एखाद्या झाडांना वगैरे टाकू शकतो, तुळशीला टाकायचं नाही। या पद्धतीने आपण करू शकतो। त्याच बकेटमध्ये घरातील सर्वांनी जरी पित्रांना अर्घ्य दिले तरीही चालेल, ते नंतर सगळं पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे। दुसरं म्हणजे या दिवशी सकाळी देवपूजा झाली की आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पाठ करायचा आहे। 700 श्लोकी अगदी छोटस आहे, 700 श्लोकी हा ग्रंथ आहे। केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल। दिंडोरी प्रणश्री स्वामी समर्थ महाराजांचं तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये आजूबाजूला जिथे कुठे केंद्र असेल तिथे तुम्हाला हा छोटासा ग्रंथ मिळून जाईल। तर तो आपण आपल्या पित्रांसाठी जर आपल्याला पितृदोष असेल, नारायण नागबळी करण्यासाठी सांगितला असेल आणि तो शक्य होत नसेल तर नेहमीच तुम्ही या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर कराच करा, पण एकादशी प्रत्येक अमावस्ये या दिवशी आपण या ग्रंथाचा पाठ केला तर नक्कीच पितृदोषाच्या त्रासापासून आपल्याला हळूहळू सुटका मिळेल। ही झाली दुसरी महत्त्वाची सेवा। तिसरं म्हणजे या दिवशी आता आपल्याला गुरुजींना वगैरे बोलवून सगळं मंत्र स्तोत्रासहित होणार नाही, सगळं जेवण वगैरे बनवून होणार नाही, तर जो काही स्वयंपाक आहे पित्राचा तो आपल्याला बनवायचा आहे आणि दुपारी 12 नंतर कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला आपल्याला घास द्यायचा आहे। आवर्जून आपल्या पित्रांची तिथी आपण 15 दिवसात केली तरीही या दिवशी आपले जे
ज्या 3 पिढ्यांचे आपल्याला माहित नाही त्यांचे नाव सुद्धा, त्यांची तिथी सुद्धा, त्यांच्या स्मरणार्थ या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर 3 पिढ्यांच्या पितरांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे आवर्जून कावळा, कुत्रा आणि गायीला या दिवशी घास द्यायचा आहे. त्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळची दिवे लागणीची जी वेळ आहे त्या वेळेला आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. मातीची पणती घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवा, एकच मुखी बनवा. त्याची ज्योत जी आहे ती दक्षिण दिशेला असावी. या पद्धतीने दक्षिण दिशेला तो दिवा आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आणि तांब्याभर पाणी, तांब्या पेला झाकून तिथे आपल्या पितरांसाठी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. आता सकाळी जो दिवा ठेवला तोच आपण संध्याकाळी तोच दिवा राहू शकतो. त्याच्यामध्ये फक्त परत तेल टाकायचं आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आणि दक्षिण दिशेला तोंड करून जिथे दिवा लावलेला आहे तिथे आपल्याला बसायचं आहे. हात जोडून आपल्या 3 पिढ्यातील पितरांचं स्मरण करायचं आहे. आणि आता बघा, तुम्हाला त्यांची नावं माहिती नाहीये तर आपलं आडनाव बोलायचं, आपलं गोत्र बोलायचं आणि आपल्या आडनावातील गोत्रातील 3 पिढ्यांच्या पितरांना आपलं स्वतःचं नाव, तुमच्या मिस्टरांचं नाव, तुमच्या घरामध्ये जे सदस्य आहेत आपल्या सर्वांचा नमस्कार सांगायचा. ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या असतील त्याबद्दल क्षमा करा म्हणायचं. आणि तुम्हाला जर माझ्याकडून काही सेवा करून घ्यायची असेल तर तसे मला संकेत द्या किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात माझ्यापर्यंत मी तुमच्यासाठी काय करावं ते मला पोचवा. ते नक्कीच मी आनंदाने आणि एक जिम्मेदारी किंवा एक मी उत्साहाने ती गोष्ट नक्कीच तुमच्यासाठी करेल. मला जसं शक्य होईल तसं करेल. त्याचा तुम्ही स्वीकार करा म्हणायचा. आणि यापुढे सुद्धा जशी जमेल तशी माझ्या म्हणजे आडनाव आता आमचं जोशी, तर जोशी कुळातील जे 3 पिढ्यांचे पित्र आहेत त्यांच्यासाठी मला जशी जमेल तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या या सेवेचा आपण नेहमी स्वीकार करावा व त्याचबरोबर भगवान श्री हरी श्री विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आणि त्यांना विनंती करायची की माझ्या जोशी कुटुंबातील जे पित्र आहेत त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, त्यांना शांती मिळावी अशी त्यांना प्रार्थना करायची. त्याचबरोबर नेहमी आपल्या या कुळामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जेव्हाही कोणतं मंगल कार्य होईल, शुभ कार्य होईल त्यावेळेला नक्कीच मी आपलं स्मरण करेल आणि परत एकदा माफी मागून तुमचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा ही विनंती करायची. आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 108 वेळा शेवटच्या दिवशी तरी म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणजे 1 माळ आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि 108 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी 11 वेळा आपल्याला हा मंत्र आपल्या पितरांसाठी म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपलं आसन आपल्याला त्यांना नमस्कार करून सोडायचं आहे. घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्यांना त्या दिवशी तरी, शेवटच्या दिवशी तरी त्या दिव्याला आपल्या पितरांना नमस्कार करायला आपल्याला सांगायचं आहे. आता हा जो दिवा आहे दुसऱ्या दिवशी आपण निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकतो. ते जे पाणी आहे ते आपण झाडांना टाकू शकतो या पद्धतीने. आणि या दिवशी जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी टाकायचं आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी टाकायचं आहे. तांब्याभर पाणी, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे अर्पण करायचं आहे. आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे ज्याची ज्योत ही दक्षिण दिशेला असावी. आणि तिथे सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे तलाव असेल, नदी असेल तर तिथे सुद्धा आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याची ज्योत सुद्धा दक्षिण दिशेला असावी आणि तिथे पण आपल्या पितरांना प्रार्थना करायची आहे आणि ओम पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आता घराच्या आजूबाजूला नदी नसेल तर ती सेवा राहू द्या, पिंपळाचं झाड नसेल तर ती सेवा राहू द्या. या एवढ्या सेवा ज्या घरामध्ये करायच्या आहेत त्या सांगितल्या आहेत. यापैकी ज्या आपल्याला गोष्टी शक्य आहेत त्या करा. आणि शेवटच्या दिवशी तरी किमान आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, गरुड पुराण ऐका आणि हे तांदूळ गरुड पुराण ऐकल्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्या गच्चीवर, आपल्या अंगणामध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये कशामध्ये तरी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवा. ही सर्वात प्रभावशाली सेवा आहे. मी सुद्धा ही ज्या दिवशी पितृपक्ष सुरू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी ही स्वतः सेवा करत आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बऱ्याच जणांनी सुरू पण केलं असेल. मी रोज म्हणजे त्याचा अध्याय ऐकत आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर रोज आपण अर्धा तास, 1 तास किंवा रोज जर आपण ते पूर्ण युट्यूबवर ऐकलं तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि तुमच्याकडे जर नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक